म्हटलं सांगतो, परंतु नदीपात्रामध्ये देखील त्याचं कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणे, कॅरेजवे त्याचा जो आहे तो कॅपॅसिटी वाढवणे, त्याच्यात जो राडारोडा आहे, काही रॅबिट आहे, डेब्रिज आहे, हे सगळं जे आहे हे सगळं काढण्याची आवश्यकता आहे. त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं तर त्या पाण्याचा प्रवाह जो आहे, पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे ती वाढते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जे ताबडतोब पाणी लोकांच्या घरामध्ये जातं ते जाणार नाही. कारण महाडमध्ये देखील असाच एक प्रयत्न आपण केला त्यावेळेस. महाडमध्ये देखील असाच राडारोड्याने पूर्ण ओव्हर आलं होतं सगळा पूर्ण प्रवाह नदीचा आणि त्यामुळे पाणी वरून आलं रे आलं की लोकांच्या घरात पाणी जायचं, दुकानांमध्ये जायचं. पण हे सगळं डीप केलं, रुंद केलं, त्यामुळे आता त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढली आणि म्हणून आता तिथल्या लोकांना त्रास होऊ नये तशाच प्रकारचं काम इथल्या आपल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि नक्की त्यावर काम होईल आणि भविष्यामध्ये काही परमनंट आपल्याला ज्या काही बाबी आहेत त्याचाही निर्णय घ्यायचा. एका वेळेस जास्त पाणी सोडलं असाही खरं तर नागरिकांनी आरोप केला होता त्यावेळेस कसं आहे, याच्यामध्ये याची कॅपॅसिटी आणि पाणी सोडण्याचा जो काही प्रमाण आहे त्याचं ताळमेळ तर आपल्याला बसवायलाच लागतं. जर पाणी थांबवून ठेवलं आणि डॅमला धोका झाला तर तो प्रवाह काय असेल आणि म्हणून या सगळ्या बाबी ज्या आहेत ते बॅलन्स ठेवून आपल्याला काम करावं लागतं आणि त्याप्रमाणे पुढे भविष्यात लोकांना त्रास होऊ नये पुण्यात प्रकल्प सुरू आहे त्याचाही फटका बसलाय खरं नदी सुधार प्रकल्प. पूररेषा पाळली जात नाही त्याचा काय? पूररेषा तेच आता त्याच्यामध्ये देखील मी सूचना दिलेल्या आहेत. पूररेषेमध्ये बाबत आणि नदी पात्राबाबत कुठली तडजोड करू नये, कारण शेवटी या लोकांच्या जीविताशी निगडीत प्रश्न आहे. मुख्यमंत्री शिंदेकडून पुण्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यात आलाय. त्याचबरोबर नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत, ज्यामुळे नदीची पाण्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढेल, त्यामुळे पूरस्थिती उद्भवणार नाही असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.